हे सगळं जे काही घडलंय त्याकरता तुम्ही आणि तुमची नातच जबाबदार आहे। अशी भयाड कृत्य करण्याचा मी कधी विचारही करू शकत नाही। हो, आणि विक्रमादित्यनं आमच्या घरापासून तोडण्याचं कृत्य भ्याड नव्हतं वाटतं। दिवी सर, देवयानी आणि विक्रमादित्यांचं लग्न होऊ नये म्हणूनच रणवीर राजेने विक्रमादित्यांना किडनॅप तर केलं नसेल। तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही पोलीस स्टेशन मधून जाऊन आल्यावर देऊ। अरे नमस्कार सर, या बसा। बोला। विक्रमला किडनॅप केलं गेलंय। मला माहिती आहे, त्या संदर्भात ऑलरेडी केस दाखल झालेली आहे। मी घटनास्थळी जाऊन आलो। कोणी दाखल केले? महादेव बिल्डर्सचा मालक लिंगप्पा। आता मला एवढंच सांगा की संशयित आरोपीला तुम्ही कधी ताब्यात घेणार आहात? तुमचा कोणावर संशय आहे का? रणवीर राजे शिर्के। रणवीर राजे, विक्रमादित्यांना कोणी किडनॅप केलेलं असावं असं तुम्हाला वाटतं? त्यांच्या कुठल्याही मागण्या समोर आलेल्या नाहीत, त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही। असलं नीच कृत्य फक्त रणवीर राजेच करू शकतात। तेव्हा संशयित आरोपी म्हणून रणवीर राजांना ताब्यात घ्या। रणवीर राजे शिर्के या। विक्रमादित्य राजे शिर्के हीच आमच्या भावाची खरी ओळख आहे। लोक त्यांना अजूनही आमचे धाकटे भाऊ म्हणूनच ओळखतात। पण काय करणार, आमच्या राजे शिर्के नावामुळेच हजारो लोक त्यांचं नाव आमच्या नावाशी जोडायचा प्रयत्न करत असतात। त्या हजारो लोकांपैकी एक आम्ही नाही। माझं आणि विक्रमचं एकमेकांवर प्रेम आहे। बागळे साहेब, संशयित आरोपी तुमच्या समोर उभा असताना कशाची वाट बघताय? हेच आम्ही पण विचारतोय तुम्हाला वागळे साहेब। कोण आहे हा माणूस? याचा काय संबंध आहे केसशी? हे बघा, हे पोलीस स्टेशन आहे, कुस्तीचा आखाडा नाहीये। इन्स्पेक्टर आहे मी इथला, अंपायर नाहीये। तेव्हा दोघांनी जरा शांत राहा। त्या विक्रमादित्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर तुमच्या घरी लग्नाच्या ऐवजी सूतक पाळलं जाईल, लक्षात ठेवा। तुम्हाला अजून माहित नाही तुम्ही कोणाशी वैर घेताय? आमच्या भैया साहेबांना जर कळलं ना तर भैया साहेब आपलं काय ठरलंय? कुणाला काही सांगायचं नाही। हो, पण बरोबर आहे। अरे पण विक्रमादित्य राजे शिर्केंचा गैरसमज दूर करायला हवा। अरे त्या भैया साहेबांनी आपल्याला यांना किडनॅप करायला सांगितलं, ते यांना सोडवायला इथं कसे बरे येणार? देवयानी आणि विक्रम यांचं लग्न होऊ नये म्हणून रणवीरनेच विक्रमला किडनॅप केलेला आहे। आणि आज हे मी सगळं तुमच्या समक्ष सांगतोय। आता रणवीर राजेंच्या धमकीला भीक न घालता सत्य छापण्याचा धाडसीपणा तुम्ही दाखवाल अशी मला अपेक्षा आहे। आम्ही रणवीर राजे शिर्केंच्या सांगण्यावरून त्याला उचललंय असं विक्रमादित्यांची खात्री पटली आहे। म्हणजे आजपासून राजे शिर्के घराण्यात एक नव महाभारत सुरू झालं।